सरकारी कर्मचारी पेन्शनधारक यांच्यासाठी आताच्या घडीची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे ही आनंदाची बातमी महागाई भत्त्याच्या संदर्भामध्ये असून ही नेमकी बातमी काय आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर आपण या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा। तर बघा नेमकी बातमी काय आहे, तर बातमी बघा मित्रांनो काय आहे, हे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। जानेवारी 2025 पासून 56% दराने महागाई भत्ता वाढ निश्चित, CPI इंडेक्स जाहीर, अशा प्रकारची बातमी आहे। त्याच्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे महागाई भत्त्यामध्ये 3% DA वाढ निश्चित झालेली आहे। महागाई भत्ता वाढ ही मागील 6 महिन्याच्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे निश्चित करण्यात येतो। नुकतेच माहे डिसेंबर 2024 चा निर्देशांक केंद्रीय कामगार विभागाकडून जाहीर करण्यात आल्याने माहे जानेवारी 2025 मधील DA अखेर निश्चित झाला आहे। मागील 6 महिन्याचे निर्देशांक आकडेवारी व संभाव्य DA वाढ तक्ता हा या ठिकाणी आपण पाहू शकता। तर या तक्त्याप्रमाणे माहे डिसेंबर 2024 चे निर्देशांक जाहीर झाल्याने आता केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांना माहे जानेवारी 2025 पासून 56% दराने DA वाढ निश्चित झाली आहे। याबाबत केंद्र सरकारकडून लवकरच अधिकृत अधिसूचना ही निर्गमित करण्यात येणार आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2024 पासून 53% दराने DA लागू करण्यात आलेला आहे। आता माहे जानेवारी 2025 पासून यामध्ये परत 3% ची वाढ होणार आहे, ज्यामुळे एकूण DA चे दर हे 56% इतके होणार आहेत।